वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा भाऊरावांचा लेख तो अण्णाभाऊ साठे. लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. साधी राहणीमान उच्च विचारसरणी, साधी राहणीमान उच्च विचारसरणी. साहित्य क्षेत्रात नाव त्याचे मोठे, साहित्य क्षेत्रात नाव त्याचे मोठे. असे आपले सर्वांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. नमस्कार, माझे नाव शीतल बळीराम कांबळे आहे. आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर 2 शब्द सांगत आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. जन्मले ऑगस्ट महिन्यात थोर असे समाज सुधारक, जन्मले ऑगस्ट महिन्यात थोर असे समाज सुधारक. अण्णाभाऊ साठे नाव त्यांचे, लोकशाहीर आणि लेखक, लोकशाहीर आणि लेखक. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये वाळवे तालुक्यात वाटेगाव येथे दिनांक 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव बालूबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव होते. अण्णाभाऊचे लहानपणचे नाव तुकाराम होते. या तुकारामाला खूप मित्र होते. मित्रांसमोर अनेक प्रकारच्या गोष्टी सांगायचा. या गोष्टी ऐकण्यासाठी तुकारामाच्या सभोवती मित्रांची गर्दी व्हायची. एके दिवशी तुकाराम भेटला नाही म्हणून सर्व मित्र त्याच्या घरी जाऊन चौकशी करत. तुकारामचा लहानसा भाऊ शंकर आणि बहीण जाईबाई हे घरी असायचे. सर्व मित्रांना जाई सांगायची की अण्णा घरी नाही. मित्रांना वाटायचे की अण्णा म्हणजे कोण. तेव्हा लहानसा शंकर सांगायचा की भाऊ घरी नाही. जाईबाईचा अण्णा आणि शंकरचा भाऊ या 2 शब्दांनी जोडून मित्रांनी अण्णाभाऊ म्हणायला सुरुवात केली. पुढे संबंध आयुष्यात ते तुकाराम ऐवजी अण्णाभाऊ साठे याच नावाने ओळखले जाऊ लागले. दीन दुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले, न्याय हक्कासाठी ते राजकर्त्यास भांडले. दीन दुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले, न्याय हक्कासाठी ते राजकर्त्यास भांडले. गोरगरिबांचा अण्णाभाऊ बनले आवाज, गोरगरिबांचा अण्णाभाऊ बनले आवाज. त्यांच्यामुळेच आला हा सोन्याचा दिन आज, त्यांच्यामुळेच आला हा सोन्याचा दिन आज. अण्णाभाऊचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. त्यावेळी वाटेगाव हे अवघड संस्थानात होते आणि दलितांच्या वाट्याला खूपच दारिद्र्य होते. अण्णाभाऊच्या घरी फक्त 20 गुंठे वडिलोपार्जित जमीन होती आणि त्यातील उत्पन्नावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. त्यामुळे अनेक वेळा उपासमारीची वेळ येत होती. ही व्यवस्था फक्त साठे परिवाराचीच नव्हती तर मातंग वस्तीतील सर्वांचीच होती. शिवाय रोगराई, दुष्काळ, दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांनी हा संबंध समाज ग्रासलेला होता. अण्णाभाऊचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती, भल्या भल्याच घाम फोडणारी तिला एक धार होती. अण्णाभाऊचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती, भल्या भल्याच घाम फोडणारी तिला एक धार होती. शासनाकरताच पण त्यांचा धाक होता, शासनाकरताच पण त्यांचा धाक होता. अण्णाभाऊ आपला लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता.